आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बीड महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासाला वेग। एसआयटी पथकाकडून घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा। महादेव मुंडेंची हत्या झाली त्या स्थळाची एसआयटी प्रमुखांकडून पाहणी। परिसरातील सर्वच नागरिकांची एसआयटी पथकाकडून चौकशी। लोक म्हणायचे गद्दारी केली तुमचं कसं होणार। एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी त्यांचं कुणीही काहीही करू शकत नाही। संतोष बांगर यांनी कावड यात्रेतील भाषणात दंड थोपटले। वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी। तर काही दिवसांपूर्वीच ईडीने त्यांच्या घरी केली होती छापेमारी। 1,33,00,000 जप्त। निवृत्तीच्या दिवशी सुद्धा अनेक फाईल्सवर सह्या केल्याचं तपासात उघड। उत्तर प्रदेश एटीएसची बदलापुरात कारवाई। डॉक्टरही ताब्यात। बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचा संशय। ओसामा शेख असं ताब्यातील डॉक्टरचं नाव असल्याची माहिती। बदलापूर शहरामध्ये झालेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ। यंदा आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता कमीच। अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती। आर्थिक स्थिती काहीशी ठीक नसल्यानं शिध्याला कात्री बसण्याची आता शक्यता। कबुतरांचा विषय माणसांच्या आरोग्याशी निगडीत। समाजाला त्रास झालेला तुम्हाला चालेल का? चित्रा वाघ यांचा सवाल। तर कबुतरांमुळे इतकी वर्ष आजार होत नव्हता का? चित्रा वाघ यांच्या मामीला आजार झाल्यावर विषय पुढे आला। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। पनवेलमधील बार फोडल्याप्रकरणी मनसेच्या योगेश चिलेंसह 7 जणांना जामीन मंजूर। पनवेल कोर्टाकडून जामीन मंजूर। राज ठाकरेंच्या भाषणानंतर नाईट रायडर्सची बारची तोडफोड त्यांनी केली होती। 5 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून 6 ऑगस्टच्या रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे 36 तास नागपुरात पाणी नसेल। पेंच 1 जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पाणी पुरवठ्याच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण। तर खरपुडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। आंतरजातीय प्रेमविवाहातनं मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार। मुलीची आई आणि भावासह 15 जणांवर गुन्हे दाखल। विश्वनाथ गोसावी आणि पत्नी प्राजक्ता गोसावी असं मारहाण झालेल्या या दाम्पत्याचं नाव।